रक्तदान हे श्रेष्ठ दान असलं तरी हे दान करताना अनेकांच्या मनात भीती आणि गैरसमज असतात. रक्तदानाची 100री गाठलेले आणि रक्तदानाच्या द्विशतकाच्या उंबरठ्यावर असणारे कोल्हापूरमधील रक्तदाते ही भीती आणि गैरसमज दूर करण्याचं काम करतायत. अशा रक्तदात्यांना सन्मान मिळत राहिला तर रक्तदानाची चळवळ अधिक व्यापक व्हायला मदत होईल. पाहुयात रक्तदाता दिनानिमित्त एस न्यूजचं हे विशेष वृत्त. आत्तापर्यंत 181 वेळा रक्तदान केलेलं आहे. मी आत्तापर्यंत 111 वेळा होल ब्लड म्हणजे पूर्ण रक्त आणि 26 वेळा SDP डोनेशन म्हणजे प्लेटलेट डोनेशन केलेलं आहे. मी आत्तापर्यंत 101 वेळा रक्तदान केलेलं आहे. मी आत्तापर्यंत 126 वेळा प्लेटलेट डोनेशन आणि 100+ वेळा रक्तदान केलेलं आहे. आत्तापर्यंत 30पेक्षा जास्त वेळा रक्तदान केलेलं आहे तर 31 वेळा प्लेटलेट डोनेशन केलेलं आहे. हे आहेत कोल्हापुरातील रक्तदाते. यापैकी चौघांनी तर 100पेक्षा जास्त वेळा रक्तदान केलंय. रक्तदानाच्या माध्यमातून असंख्य लोकांशी रक्ताचं नातं जोडणारे जीवनदूतच. या सन्माननीय रक्तदात्यांची आपल्याला ओळख करून देण्याचं निमित्त म्हणजे आजचा रक्तदाता दिवस. आज 14 जून ज्यांनी रक्तगट शोधून काढले ते डॉक्टर कार्ल लँडस्टीनर यांचा जन्मदिवस. संयुक्त राष्ट्र संघटनेनं 2005 पासून हा दिवस जगभरात रक्तदाता दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. या निमित्तानंच आज आपण 100हून अधिक वेळा रक्तदान करणाऱ्या या दात्यांकडून रक्तदानाचं महत्त्व, त्याची गरज, रक्तदानाबद्दलचे गैरसमज, रक्तदात्यांना मिळणारा सन्मान याबद्दल जाणून घेणार आहोत. पण या निमित्तानं आपण सगळ्यांनी स्वेच्छेनं किंवा एखाद्या आपत्कालीन स्थितीत रक्तदान केलंय का आणि ते किती वेळा केलंय हे आठवून बघायला हवं. भीतीपोटी आजवर रक्तदान केलेलंच नाही असं जर तुमचं उत्तर असेल तर तुम्हाला ही बातमी शेवटपर्यंत बघावीच लागेल. आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला तरी रक्ताची गरज भासते. या कुणाला तरीमध्ये जेव्हा आपल्याच रक्ताच्या नात्यातलं किंवा जीवाभावाचं कुणी असेल तर आपल्याला रक्ताचं महत्त्व कळतं. एखाद्याचा जीव वाचवण्याचं पुण्य तुमच्या पदरात पाडून घ्यायचं असेल तर तुम्ही रक्तदान करायला हवं. वैद्यकीय शास्त्रानुसार एक व्यक्ती दर 3 महिन्याला रक्तदान करू शकते. पण त्यासाठी रक्तदान नेमकं कोण करू शकतं हे जाणून घेऊयात. 18 ते 75 वयोगटातील व्यक्ती रक्तदान करू शकते. रक्तदात्याचं वजन किमान 50 किलो असायला हवं. रक्तातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण किमान 12.5 ग्रॅम प्रति डेसिलिटर इतकं असायला हवं. रक्तदात्याला कोणताही रोग जडलेला नसावा. रक्तदात्याच्या नाडीचे ठोके नियमित असावेत. तुम्ही हे सगळे निकष पूर्ण करत असाल तर तुम्ही निरोगी आहात आणि तुम्ही रक्तदान करू शकता. काही लोकांना रक्तदान करण्याच्या प्रक्रियेची भीती वाटते. काही लोकांना रक्तदान केल्यामुळं माझ्या शरीरातील रक्त कमी होईल का अशी भीती वाटते. तर काहींना रक्तदान केल्यामुळं आपण आजारी पडू असं वाटत राहतं. पण आपल्याच कोल्हापुरातील राजेंद्र मांगुरे यांनी एका मित्राच्या प्रेरणेतून आपल्या रक्ताचं निरपेक्षपणे दान करायला सुरुवात केली आणि थोडी नव्हे तब्बल 47 वर्ष ते नियमितपणे रक्तदान करतायत. ते लवकरच रक्तदानाचं द्विशतक पार करतील. मी वयाच्या 18व्या वर्षापासून सलग 47 वर्ष रक्तदान करत आहे. आत्तापर्यंत 181 वेळा रक्तदान केलेलं आहे. धनाजी बेरंजे यांच्या प्रेरणेतून मी आत्तापर्यंत रक्तदान करत आलेलो आहे. रक्तदान करणं म्हणजे आपण निरोगी असल्याची पोचपावती असते. त्यामुळं आपलं वजन, शरीरातील लोहाची पातळी नियंत्रित राहते. तसंच हृदयविकार, कर्करोगासारखे आजार जवळही फिरकत नाहीत. रक्तदानामुळं नवीन रक्तपेशी तयार होण्यास मदत होते. असे एक ना अनेक फायदे आपल्याला मिळतात. राजेंद्र मांगुरे यांच्याकडे बघितल्यावर रक्तदानाच्या या सगळ्या फायद्यांची आपल्याला प्रचिती येते. रक्तदानाचे आपल्याला व्यक्तिगतरित्या होणाऱ्या या लाभांबरोबरच आपल्या पदरी जो पुण्यसंचय होतो त्याचा हिशेबच नाही. वयाच्या 18व्या वर्षापासून रक्तदान करणारे राहुल गोखले आणि शैलेश बांदेकर यांना रक्तदानामुळं त्यांना होणाऱ्या फायद्याबरोबरच आपल्यामुळं एखाद्याचा जीव वाचतोय याचं समाधान अधिक आहे. मी आत्तापर्यंत 111 वेळा होल ब्लड म्हणजे पूर्ण रक्त आणि 26 वेळा SDP डोनेशन म्हणजे प्लेटलेट डोनेशन केलेलं आहे. मी वयाच्या 18व्या वर्षापासून हे काम करतो आहे. एक सामाजिक बांधिलकी आणि रक्ताचा तुटवडा हे सगळ्या गोष्टी मला माहिती होत्या पहिल्यापासून आणि रक्ताला आज याच्यामध्ये कुठेही पर्याय नाही आणि ते कुठेही दिलं जात नाही. प्लेटलेटची खूप मागणी आहे. त्यामुळं मी हा निर्णय घेतला आणि आजपर्यंत हे काम करत आलेलो आहे.
कॉलेजला NCCला असल्यापासून मी रक्तदान करतो, पण ज्यावेळेला मला माझ्या मित्राच्या प्लेटलेट संदर्भात कळालं त्याला डेंग्यू झाल्यानंतर, तेव्हापासून मी प्लेटलेट डोनेशनवर भर दिला. मी आत्तापर्यंत 126 वेळा प्लेटलेट डोनेशन आणि 100+ वेळा रक्तदान केलेलं आहे. रक्तदान करताना लोकांच्यात एक भीती असते किंवा फोबिया असतो आणि दुसरी लोकांच्यात हे असते की आपल्या पै पाहुण्यातलं रक्त चालेल, तर तसं चालत नाही आपल्या जवळच्या रिलेशनमधलं. तर प्रत्येकाने रक्तदान करावं. रक्तदान दर 3 महिन्यानं केलं तर आपल्या शरीरालाच एक आयुर्वेदिकमध्ये सुद्धा एक रक्तमोक्षण नावाचे एक हे आहे की ज्याच्यामुळं तुम्हाला एक आयुर्वेदिक ट्रीटमेंट पण मिळते आणि तुम्हाला एक समाधान मिळतं, सोशल समाधान. आपण 3 लोकांचे प्राण वाचवलेत, 11th आवरला मिळालं प्लेटलेटमुळं लोकांचे प्राण वाचवले, ह्याचं मिळालं समाधान फार मोठं असतं. तर मी सगळ्यांना आवाहन करीन की प्रत्येकाने 18 ते 35 वयोगटातला नवीन तरुण ह्याने येऊन रक्तदान हे नियमित करावं. प्रसाद गवस यांना तर रक्तदान करणं ही एक प्रकारे देशसेवाच वाटते. देश रक्षणासाठी सीमेवर जाऊन लढणं प्रत्येकाला शक्य नसतं. त्यामुळं रक्तदान करून देशसेवा करूया असं आवाहन ते करतायत. मी राहायला नागाळ पार्कात आहे. मी एक छोटासा व्यापारी आहे. मी आत्तापर्यंत 101 वेळा रक्तदान केलेलं आहे आणि SDP जे प्लेटलेट्स द्यायचे असतात ते जवळजवळ मी 12 ते 13 वेळा दिलेले आहे. मी अगदी वयाचे 18 वर्ष पूर्ण झाल्यापासून प्रत्येक 3 महिन्याला मी रक्तदान करत आहे आणि मी प्रत्येक वर्षातून 4 ते 5 वेळा बऱ्यापैकी रक्तदान हे होतं. रक्तदान शक्यतो 3 महिन्यातनं एकदा करावं असं आहे. तर आम्ही बऱ्यापैकी जास्त जनसंपर्कात असल्यामुळं बऱ्याच वेळा असं होतं की गरज पडेल त्यावेळी आम्हाला रक्तदान हे करावं लागतं. आपला काही माझा रेअर गट नाही आहे, तरीही बऱ्यापैकी जेव्हा जेव्हा लागतं तेव्हा आम्ही ते आत्तापर्यंत करत आलो आहे. आमचा एक वेगळा असा विषय आहे की आपण देशसेवा करायची असेल तर बॉर्डरवर जायची काही गरज नाही आहे. तुम्ही कोल्हापुरात राहून, अगदी तुमच्या घरात राहून, अगदी तुमच्या शहरात राहून तुम्ही देशसेवाही करू शकता. रुग्णसेवा, देशसेवा काही असू दे. कचरा टाकण्यापासून आपण कोणाला रोखलं तरी ती देशसेवा असणार आहे आणि रक्तदान केलं तरी ती एक देशसेवाच असणार आहे. धनंजय नामजोशी नियमित रक्तदान करून थांबत नाहीत, तर अनेक वैद्यकीय आकस्मिकतेमुळं भांबावून जाणाऱ्या नातेवाईकांना रक्ताची वेळेत उपलब्धता व्हावी यासाठी ते कायम सतर्क असतात. त्यांच्या रक्ताच्या तुटवडा या ग्रुपच्या माध्यमातून अशा अनेक लोकांना रक्ताची उपलब्धता झाली आहे. आत्तापर्यंत 30पेक्षा जास्त वेळा रक्तदान केलेलं आहे, तर 31 वेळा प्लेटलेट डोनेशन केलेलं आहे. ब्लड ॲट 24/7 ग्रुप या नावाचं आपण ब्लड हेल्पलाईन चालवतो. या ग्रुपमध्ये A पॉझिटिव्ह, A निगेटिव्ह, B पॉझिटिव्ह, B निगेटिव्ह, O पॉझिटिव्ह, O निगेटिव्ह, AB पॉझिटिव्ह, AB निगेटिव्ह आणि प्लेटलेट डोनर्सचा वेगळा ग्रुप आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये 100 ते 150 रक्तदाते आहेत. रक्तदात्यांची गरजसुद्धा खूप मोठी आहे, कारण थॅलेसेमियासारखा भयानक आजार, ज्या आजारामध्ये 15 ते 21 दिवसातून रक्त चढवावं लागतं प्रत्येक पेशंटला, जे महिन्याला संपूर्ण ब्लड बँकातून कलेक्शन होतं. यापैकी 600 ते 650 बॅगा कोल्हापुरातल्या रुग्णांसाठी लागतात. त्यामुळं रक्ताची गरज खूप मोठी आहे. अलीकडं रक्तदानापासून लांब पडणाऱ्या तरुणांना हेच आवाहन करीन की रक्तदान केलं तर ते तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे. हार्ट अटॅकसारखा धोका जो आपल्या शरीरापासून दूर होतो, अनेक आजार आपल्याला होत नाहीत. त्यामुळं रक्तदान करणं गरजेचं आहे आणि रक्ताची गरज ओळखून रक्तदान केलं पाहिजे. खरं तर कोल्हापुरातील 5 रक्तदाते रक्तदान ही संकल्पना समजावून घेऊन ती निरपेक्षपणे रक्ताचं दान करणाऱ्या अशा असंख्य रक्तदात्यांचे प्रतिनिधी आहेत. आज रक्तदाता दिनाच्या निमित्तानं त्यांची आपल्याशी ओळख करून देताना समाजात याच भावनेनं रक्तदान करणारे रक्तदाते तयार व्हावेत ही अपेक्षा आहे. दुर्दैवानं रक्तदान या संकल्पनेतल्या दान या शब्दाचा अर्थच न समजल्यामुळं लोकांनी रक्तदान करावं म्हणून त्यांना भेटवस्तू देण्याचा ट्रेंड रुजू लागलाय. त्यामुळं यातल्या दानाचं महत्त्व कमी होऊन रक्ताचा बाजार मांडला जाण्याचं विकृत चित्र दिसू लागलंय. हे चित्र एका रात्रीत बदलणार नाही, पण त्यासाठी हे 5 आणि असे जे निरपेक्ष रक्तदाते आहेत त्यांचं अनुकरण व्हायला हवं. अर्थात एखादी भेटवस्तू देऊन रक्तदात्यांचा सन्मान होण्याऐवजी त्यांनी केलेल्या दानाचं अवमूल्यनच अधिक होतं. एखाद्या टोकाच्या मेडिकल इमर्जन्सीमध्ये उपलब्ध झालेल्या रक्ताची किंमत तुम्ही हेल्मेट, थर्मास, बॅग अशा भेटवस्तूंच्या किमती इतकी करू शकाल का?
याचं उत्तर नाही असंच येईल. त्यामुळं रक्तदानाच्या व्यक्तिगत आणि सामाजिक फायद्याचं महत्त्व समजल्यानंतर रक्तदानासाठी अनेक जण पुढे येतील, यात शंका नाही. पण त्यांना दाते म्हणून या भेटवस्तू देण्याऐवजी सामाजिक प्रतिष्ठा मिळणं गरजेचं आहे. ही एक प्रतिष्ठा मिळण्यासाठी शासनानं रक्तदात्यांना विशेष ओळख निर्माण करून देत शासकीय कार्यालयांमध्ये, शासकीय योजनांमध्ये वैद्यकीय उपचारांवेळी विशेष प्राधान्य द्यायला हवं. शासनानं रक्तदात्यांना अशी सन्मानजनक वागणूक दिली तर स्वेच्छेनं रक्तदान करणाऱ्यांची संख्या वाढेल आणि प्रत्येकजण होय मी रक्तदाता आहे हे अभिमानानं सांगू शकेल. आजच्या रक्तदाता दिनाच्या निमित्तानं रक्तदाता ही ओळख सन्मानानं जपणारे रक्तदाते आपल्या आजूबाजूला तयार व्हावेत हीच अपेक्षा. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन केदार भोसलेसह प्रियांका निगवे.